दरवर्षीप्रमाणे मोतीमाता जत्रेचं औचित्य साधून पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद अमरावती व पंचायत समिती धारणी यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक 13 जानेवारीला मौजे टिटंबा येथे भव्य पशु प्रदर्शनी व शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। या मेळाव्यात संपूर्ण मेळघाटपासून तर जिल्हाभरातील शेतकरी व पशुपालकांचा सहभाग या ठिकाणी दिसून आला। प्रदर्शनीत प्रामुख्याने सर्वोत्कृष्ट दुधाळ गाय, संकरित गाय, कालवडी, संकरित नर, देशी गाय, देशी वळू, बैलजोडी, सुधारित जातीच्या म्हशी, देशी म्हैस, रेडे, कोंबडा व कोंबडी या पशूंचा समावेश होता। शेतकऱ्यांनी व पशुपालकांनी आपले पशु या ठिकाणी प्रदर्शनीत आणले होते। या प्रदर्शनी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माननीय अनिरुद्ध उर्फ बबलू देशमुख, उद्घाटक म्हणून तिवसा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर, प्रमुख अतिथी म्हणून खासदार नवनीत राणा, आमदार राजकुमार पटेल, सभापती जिल्हा परिषद अमरावती वनिता पाल यांच्यासह सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती धारणीचे प्रशासकीय अधिकारी, गटविकास अधिकारी महेश पाटील, डॉक्टर मनोज आडे, पशुधन विकास अधिकारी हे उपस्थित होते। कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता पशुधन विभागातील मोहसिन शेख व त्यांचे सहकारी यांनी अथक परिश्रम घेतले, तर प्रदर्शनीत मार्गदर्शन व सहकार्य अब्दुल फारुकी यांनी केले। श्री क्षेत्र टिटंबा येथे गेल्या 10 वर्षापासून आपण भव्य पशु प्रदर्शनी आणि शेतकरी मेळाव्याचं आयोजन करीत आलेलो आहोत। या पशु प्रदर्शनीच्या माध्यमातून मेळघाटातीलच नव्हे तर सर्व जिल्ह्यातील जे शेतकरी वर्ग आहे, पशुपालक मंडळी आहेत, त्यांच्यामध्ये पशुसंगोपनाच्या विषयीची आवड निर्माण व्हावी आणि त्यांनी चांगल्या प्रकारचे पशूंचं पालन करून त्याद्वारे आपली आर्थिक उन्नती साधावी हा एक उद्देश घेऊन जिल्हा परिषदेमार्फत ही पशु प्रदर्शनी जिल्ह्यामध्ये एकूण 6 ठिकाणी घेण्यात येते। त्यापैकी ही जी टिटंबा येथील पशु प्रदर्शनी आहे याची वैशिष्ट्य म्हणजे ही मेळघाटातील एकमेव अशी पशु प्रदर्शनी आहे आणि यामध्ये मेळघाटातून मोठ्या संख्येने पशुपालक शेतकरी वर्ग सम्मिलित होत असतो। तस्मीन शेख, जुगल किशोर जयस्वाल, शकील अहमद, विदर्भ न्यूज, धारणी।